हॅलो गाईज, आज आपण 3 ट्रेड घेतले होते. फर्स्ट मारुती सुझुकीमध्ये आपली 1500ची रिक्स होती आणि 3000चं टार्गेट होतं. जसं फर्स्ट कॅन्डल इथं बनली त्याच्यानंतर हा जो ब्रेकआउट झाला, आपण ह्या ब्रेकआउटला एंट्री घेतली आणि ही लाईन दिसते तुम्हाला 13568. इथलं आपलं 1:1 टार्गेट होतं. जसं 1:1 हिट झालं आपण स्टॉप लॉस ट्रेल केला आणि आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. सेकंड ट्रेडमध्ये पण सेम टेक महिंद्रा आपण घेतला होता. 1:1 टार्गेट आपलं हिट झालं, आपण कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल केला आणि आपला ट्रेलिंग एसेल हिट झाला. आणि सेम REC मध्ये आपला डायरेक्ट स्टॉप लॉस हिट झाला. मी तुम्हाला PNL शो करतो आपला आजचं. हे आपलं PNL आहे, मारुती सुझुकी REC टेक महिंद्रा. 1305 रुपये आपल्याला लॉस झाला आहे. आणि आज सकाळपासून बघितलं तर निफ्टी एकदम बुलिश होतं, त्यामुळे आपण सगळे ट्रेड बुलिश घेतले होते. फक्त एक REC आपला डाऊनसाईडचा व्ह्यू होता REC मध्ये, म्हणून आपण डाऊनसाईड घेतला होता. पण त्यामध्ये निफ्टी बुलिश असल्यामुळे REC मध्ये स्टॉप लॉस गेला. पण हे जे 2 ट्रेड आहेत टेक महिंद्रा आणि मारुती सुझुकी, तर यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला हिट झाला आहे, जो की कॉस्ट टू कॉस्ट आहे. हे बघा तुम्ही, मारुतीमध्ये 45 रुपीज, टेक महिंद्रामध्ये 149 रुपीज आणि 1500चा REC मध्ये स्टॉप लॉस गेला. अशाच आपण सकाळीच बघितलं होतं की सेक्टोरियल इंडायसेसमध्ये निफ्टी ऑटो टॉपला होतं, त्याच्यामध्ये मारुती सुझुकी हा टॉप गेनर्समध्ये होता, म्हणून आपण मारुती पिक केला होता. पण फर्स्ट कॅन्डलमध्येच एवढा मोठा मूव दिल्यामुळे मारुतीवरती सस्टेन झाला नाही. 1:1 नंतर खाली डाऊनसाईड आला आणि आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. सेक्टरल इंडेक्स बघणं फार गरजेचं असतं. जेव्हा मार्केट मोमेंटम देतं आपल्याला सेक्टरमध्ये समजतं आज कुठलं सेक्टर बुलिश बेरिश असणार आहे. असं तर सेक्टरल इंडायसेसमध्ये आपण सिलेक्ट करून स्ट्रीमिंग ऑन आपण बघू शकतो आज कुठलं FMCG, निफ्टी IT, PSU बँक, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं एक ट्रेड नवा अकॅडमी म्हणून नवीन एक चॅनल चालू केलं आहे, याला सपोर्ट करा आणि थँक्यू.